नमस्कार मंडळी, मेष राशीच्या मंडळींनो, 8 जून नंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहाची स्थिती, नक्षत्राचे बदल आणि तुमच्या शरीरावर पडणारा प्रभाव यामुळे जीवनात काही अशा घटना घडू शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजची ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या काळात काही मेष राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. काहींच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकतात, तर काही लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा नशीब अचानक त्यांच्या बाजूने उभे राहते. अनेक वर्षांनी केलेली मेहनत, सहन केलेले संघर्ष आणि वाट पाहिलेली संधी अचानक वास्तव उतरू शकते. 8 जून नंतरचा काळ मेष राशीसाठी अशाच प्रकारचा संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक मदतीसाठी पुढे येतील. काही जुने अडकलेले प्रश्न सुटतील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता त्यामागे यशाचे दरवाजे उघडताना दिसतील. पण लक्षात ठेवा, ग्रह साथ देत असले तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. या काळात काही मोठ्या बदल तुमच्या विचारणीत होणार आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने निर्णय घ्या. लोक तुमच्या नेतृत्व गुणाची दखल घेतील. अनेक मेष राशींच्या व्यक्तींना असे वाटेल की आयुष्यात नवीन दिशेने वळत आहे. पण मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्थिती कशी राहील, नोकरी आणि व्यवसायात काय बदल होतील, प्रेम आणि वैवाहिक जीवनात काय परिणाम होतील, कोणत्या गोष्टीवर सावध राहायचे आणि शेवटी काही प्रभावी उपाय देखील जाणून घेऊ. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. चला तर मग सुरू करूया या विशेष राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत की 8 जून 2026 नंतर ग्रहाची स्थिती मेष राशीच्या जीवनात कोणते बदल घडवून आणू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रावर प्रभाव टाकत असतो. जेव्हा ग्रहाचे गोचर बदलतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या विचारांवर, निर्णयांवर आणि आर्थिक स्थितीवर, नातेसंबंधावर आणि करिअरवर दिसू शकतो. मेष राशी ही अग्नी तत्वाची रास आहे. या राशीचे स्वामी ग्रह मंगळ आहेत. मंगळमुळे मेष राशीच्या व्यक्तीमध्ये धाडस, नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि कोणतेही काम पूर्ण करण्याची जिद्द असते. परंतु काही वेळा हा स्वभाव घाईघाईने निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतो. 8 जून नंतर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या ग्रहाची ऊर्जा बदलू लागेल. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. गेल्या काही महिन्यात जर तुम्हाला असे वाटत असेल की मेहनत खूप होते पण त्याचे अपयश फळ मिळत नाही, तर आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की अडथळे कमी होऊ लागतील पण नवीन मार्ग दिसू लागतील. या काळात तुम्हाला आत्मविश्वास वाढेल. ज्या कामात तुम्ही भीतीमुळे किंवा संभ्रमामुळे हात घालत नव्हता त्यामागे पुढे जाण्याचे धैर्य मिळत आहे. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील, तर काही जण करिअरमध्ये मोठे निर्णय घेऊ शकतात. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन संधी देते पण त्या संधीचे सोनं करायचे की नाही हे तुमच्या हातात आहे. 8 जून नंतर अनेक मेष राशीच्या व्यक्तींना नवीन लोक भेटतील. या भेटीत फक्त सध्या ओळखीपुरता मर्यादित राहणार नाही. काही लोक तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकतात. त्यामुळे नवीन संबंध आणि नवीन संपर्क यांना महत्त्व द्या. ग्रहस्थिती असेही संकेत देते की काही जुने अडकलेले विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात. कोर्ट कचेरीची कामे, जमीन जुमलेचे प्रश्न, आर्थिक व्यवहार आणि कुटुंबातील वाद यामागे सकारात्मक बदल दिसू शकतात. पण सर्व काही सोपे असेल असे नाही. या काळात काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. तुमच्या विरोधात बोलणारे किंवा प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणारे लोकही भेटू शकतात. पण घाबरण्याची गरज नाही. तुमची संयमित आणि शांत भूमिका तुम्हाला विजय मिळवून देईल. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या अंतर्मनाची शक्ती वाढणार आहे. काही वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अधिक अंदाज येईल, तो आता बरोबर ठरेल. त्यामुळे तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष वाढेल. स्पर्धा परीक्षात तयारी करणाऱ्या चांगल्या संधी मिळू शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचे संकेत आहे. घरातील वातावरण देखील हळूहळू सुधारताना दिसेल. काही दिवसापासून चालू असलेले तणावाचे वातावरण कमी होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. पण मंडळी, एक सावधगिरी आवश्यक आहे.
अति आत्मविश्वासामुळे कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ग्रह साथ देते तरी विवेक आणि संयम याची गरज कायम असते. 8 जून नंतरचा काळ तुम्हाला अनेक नवीन दारे उघडून देणार आहे, पण प्रत्येक दारातून जाण्यापूर्वी योग्य विचार करणे आवश्यक आहे. हा काळ तुमच्या जीवनात एक नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. संघर्षातून याच्याकडे अनिश्चितपणाने, स्पष्टतेकडे आणि निरीक्षणेतून आशेकडे नेणारा हा प्रवास असू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि येणाऱ्या संधीचे स्वागत करण्यासाठी तयार राहा. मंडळी, आता आपण त्या विषयावर येत आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते: पैसा, धनलाभ आणि आर्थिक प्रगती. 8 जून 2026 नंतर मेष राशीच्या अनेक व्यक्तींच्या आर्थिक जीवनात महत्त्वाचे बदल दिसू शकते. गेल्या काही काळात तुम्ही पैशाबद्दल काही अडचणी सामना केला असेल. उत्पन्न आणि खर्च यामागे संतुलन राखणे कठीण झाले असेल. काहींना कर्जाचा ताण जाणवत असेल तर काहींचे पैसे अडकलेले असतील. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याचे संकेत दिसत आहेत. ज्या लोकांनी सातत्याने मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुलू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. एखादे पार्ट टाइम काम, नवीन व्यवसाय, कमिशन, बोनस किंवा अपेक्षितपेक्षा जास्त नफा मिळवण्याची शक्यता आहे. विशेष जे लोक व्यवहार, विक्री, मार्केटिंग, बांधकाम, तंत्रज्ञान किंवा स्वतंत्र व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना या काळात चांगल्या संधी मिळू शकतात. मंडळी, कधी कधी नशीब आपल्याला अशा मार्गाने मदत करते ज्यांनी आपण कल्पनाही केली नसेल. अचानक एखादी जुनी थकबाकी मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना वारसा, मालमत्ता किंवा कुटुंबाच्या संबंधित आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे. तुमच्या राशीमध्ये अधिक बाबतीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे, त्यामुळे अनेक जण भविष्यासाठी नवीन योजना तयार करतील. मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगावी लागेल: पैसा येणार आहे म्हणून खर्च देखील वाढू शकतो. या काळात अनेक आकर्षक संधी समोर येतील. काही गुंतवणुकीच्या ऑफर, काहींसाठी मोठ्या खरेदीच्या योजना किंवा व्यवसाय वास्तवाचे प्रस्ताव तुमच्यासमोर येऊ शकतात. प्रत्येक संधी फायदेशीर असेल असं नाही, त्यामुळे कोणत्याही आर्थिक निर्णयापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे. मेष राशीची व्यक्ती स्वभावाने धाडसी असतात, त्यामुळे कधीकधी जोखम घेण्याचा मोह होतो. पण 8 जून नंतरचा काळ सांगतो की धाडस आणि शहाणपण यात समतोल राखणे अत्यंत गरजेचं आहे. ज्या लोकांनी बचत करण्याची सवय लावली आहे त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. आज घेतलेला आर्थिक शिस्तीचे निर्णय पुढील काही वर्षांसाठी फायदेशीर ठरू शकतात. मंडळी, या काळात काही लोकांना नवीन वाहन, नवीन घर किंवा मालमत्तेशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरू शकतात. जर तुम्ही खरेदी, प्लॉट, जमीन किंवा व्यवसायासाठी जागा घेण्याचा विचार करत असाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते. मात्र सर्व कागदपत्रे पडताळणी करणे विसरू नका. आर्थिक बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा संकेत असा आहे की तुमची मेहनत लोकांच्या नजरेत येऊ लागेल. त्यामुळे वेतवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता वाढेल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. काहींना अपेक्षितपेक्षा मोठी संधी मिळू शकते. विद्यार्थी आणि तरुणांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन कौशल्य शिकून किंवा योग्य दिशेने प्रयत्न करून आर्थिक वाटचालीकडे सुरू होऊ शकते. मात्र मंडळी, एक सावधानतेचा इशारा देखील आहे. जलद श्रीमंती बनण्याचे आश्वासन देणाऱ्या योजना, फसव्या गुंतवणूक किंवा अस्तव्यस्त नफा दाखवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. कारण ग्रह साथ देत असले तरी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. तुमच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. 8 जून नंतरचा काळ मेष राशीसाठी अत्यंत उत्पन्नाचा मार्ग देखील होऊ शकतो. संपत्ती असणे या तिन्ही गोष्टीचे संकेत या काळात दिसत आहे. आता आपण मेष राशीच्या करिअर, नोकरी आणि व्यवसाय अशा संबंधित महत्त्वाच्या भविष्यवाणीकडे वळत आहोत. कारण जीवनात पैसा जितका महत्त्वाचा आहे तितके महत्त्वाचे आहे आपले कार्यक्षेत्र. यश, सन्मान आणि ओळख याचा पाया आपल्या कर्मावर उभा असतो. 8 जून 2026 नंतरचा काळ मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी करिअरमध्ये मोठी उलथापालथ घडू शकते.
काहींसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा असेल तर काहींसाठी अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही. तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत आहात पण त्यानुसार यश मिळत नाही. तर आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तुमच्या कार्यक्षमतेची आणि कौशल्याची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाकडे सकारात्मक नजरेने पाहू शकतात. काही मेष राशीच्या व्यक्तींना संधी मिळू शकते. अनेक दिवसापासून त्यांची वाट पाहत होता ती जबाबदारी किंवा पद अखेर तुमच्याकडे येऊ शकते. कधी कधी आयुष्यात एक संधी अशी येते की संपूर्ण भविष्य बदलून टाकते. 8 जून नंतर अशीच एखादी संधी तुमच्या दारात येऊ शकते. ज्या लोकांना नोकरी बदलची त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. नवीन कंपनी, नवीन पद किंवा अधिक चांगल्या वेतनाची ऑफर मिळण्याची शक्यता. परंतु फक्त वेतन पाहून निर्णय घेऊ नका. कामाचे स्वरूप, भविष्यातील संधी आणि मानसिक समाधान याच्यातही विचार करा. व्यवसायात येणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय वास्तव्याचे योग्य निर्णय होत आहे. ज्या व्यवसायात काही काळ मंद होतं त्यामागे पुन्हा गती होऊ शकते. बाजारपेठेत तुमची प्रतिमा मजबूत होऊ शकते. काही लोक नवीन भागीदारी करण्याचा विचार करतील, मात्र करताना पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी सर्व गोष्टी स्पष्टपणे तपासून घ्या. मेष राशीच्या स्वभावात नेतृत्वाची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळे या काळात तुम्हाला एखाद्या टीमने नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. लोक तुमच्यावर निर्णयावर विश्वास ठेवतील पण तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. याच काळात तुमची ओळख कधी मोठ्या स्तरावर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेतील तयारी करण्यासाठी देखील हा काळ प्रेरणादायक ठरू शकतो. ज्यांनी सातत्याने अभ्यास केला आहे त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. काहींना अपेक्षित संस्थेमध्ये प्रवेश मिळू शकतो. काहींना नोकरीच्या मुलाखतीत यश मिळू शकते. मंडळी, यश जवळ येत असताना अनेक वेळा परीक्षा देखील येतात. या काळात तुमच्या संयमाची आणि शिस्तीची परीक्षा घेतली जाऊ शकते. कामाचा ताण वाढू शकतो, जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण घाबरण्याचे कारण नाही, कारण या जबाबदाऱ्या तुमच्या यशाच्या पाया ठरणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्यक्षेत्रात कोणाशीही अनावश्यक वाद टाळा. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा आणि कामात उतार चढ होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा मित्र असेल. 8 जून नंतर तुम्हाला अशा संधी मिळू शकतात ज्या सुरुवातीला कठीण वाटतील पण त्या स्वीकारल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून नवीन जबाबदाऱ्यापासून पळू नका. नवीन शिक्षणाची तयारी ठेवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की हा काळ तुम्हाला संघर्षातून यशाच्या शिखराकडे नेऊ शकतो. मंडळी, तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. ग्रह दिशा दाखवतात पण त्या दिशेने चालण्याची ताकद तुमच्या कर्मात असते. आणि 8 जून नंतरचा काळ मेष राशीला एकच संदेश देत आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आता तुमची वेळ सुरू होत आहे. जीवनात पैसा, करिअर, यश जितके महत्त्वाचे आहे तितकं महत्त्वाची आपली माणसं. कारण कितीही मोठे यश मिळाले तरी ते साजरे करण्यासाठी आपल्या जवळची माणसं नसतील तर त्याची यशाची चमक कमी पडते. म्हणून आता आपण जाणून घेणार आहोत 8 जून नंतर प्रेम, विवाह, कौटुंबिक जीवनात बाबत मेष राशीच्या व्यक्तींना काय अनुभव येऊ शकतात. गेल्या काही काळात अनेक मेष राशीच्या व्यक्तींनी नात्यामध्ये चढ उतार अनुभवले असतील. काही गैरसमज, काही मतभेद किंवा संवादाचा अभाव यामुळे मनात दुरावा निर्माण झाला असेल. पण आता ग्रहस्थिती हळूहळू नात्यामध्ये सकारात्मकता आणण्याचे संकेत देत आहे. जर तुम्ही प्रेम संबंधात असेल तर काळात एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळू शकते. प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होते त्यावर चर्चा होऊन तोडगा निघू शकतो. खरे प्रेम हे फक्त भावना नसते तर ते विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांसाठी उभे राहण्याची तयारी असते. 8 जून नंतर तुमच्या नात्याला हीच गोष्ट अधिक मजबूत होण्याची दिसू शकते. काही अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल पण कालांतराने ती महत्त्वाच्या नात्याला बदलू शकते. त्यांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांच्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरू शकतो. कुटुंबातील अडथळे कमी होतील आणि काही शुभ बातम्या मिळू शकतात. विवाहिक मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नात्यातील जवळीक वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही काळातील तणाव कमी होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी संधी मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न वाढेल. मात्र मंडळी, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल. मेष राशीची व्यक्ती स्पष्टपणे
असतात वाटते ते थेट बोलून टाकतात, पण हे गुण अनेक वेळा चांगले असले तरी नात्यामध्ये तो गैरसमज निर्माण करू शकतो. म्हणून या काळात बोलताना शब्दाची निवड काळजीपूर्वक करा. कधी कधी एक कठोर शब्द अनेक दिवसाचे प्रेम दुखावू शकते, तर हा प्रेमळ शब्द नाते अधिक मजबूत करू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाले तर घरातील वातावरण सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. काही जुने मतभेद मिटू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना वाढू शकते. विशेष आई वडील, भाऊ बहीण किंवा जवळच्या नात्यासोबत संबंध अधिक चांगले होऊ शकतात. काही कुटुंबामध्ये एखादा शुभ प्रसंग, आनंदाची बातमी किंवा एकत्र आणण्याचे योग्य निर्णय होऊ शकतो. नाती टिकवण्यासाठी नेहमी जितके आवश्यक नसते, कधी कधी तोडगे समजून घेणे आणि तोडगे माफ करणे अधिक महत्त्वाचे आहे. 8 जून नंतरचा काळ तुम्हाला हे शिकवू शकतो. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल नाराजी असेल तर योग्य वेळ पाहून संवाद साधा. मनातील गोष्ट स्पष्ट करा, कारण अनेक नाती गैरसमजामुळे तुटतात पण संवादामुळे पुन्हा जुळू शकतात. मुलांच्या बाबतीत देखील काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. त्यांच्या शिक्षणात, करिअरमध्ये किंवा प्रगतीमध्ये समाधानकारक बदल दिसू शकतो. काही वेळा भावनिक निर्णय घेण्याची घाई होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या नातेसंबंधात निर्णय घेताना शांतपणे विचार करा. नातेसंबंध हे जीवनातील सर्वात मोठे धन असतात. पैसा पुन्हा कमवता येतो, पण विश्वास गमावला तर परत मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून या काळात प्रेम जपा, नाती जपा आणि आपल्या माणसांना वेळ द्या. कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की 8 जून नंतर मेष राशीच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि भावनिक समाधान एक नवीन लाट येऊ शकते. कदाचित हाच काळ असेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की खरे सुख बाहेर नाही तर आपल्या माणसामध्ये दडलेले आहे. जीवनात दिवस जवळ येऊ लागले की त्यासोबत काही परीक्षा देखील येतात. जेव्हा एखादी व्यक्ती प्रगती करू लागते तेव्हा तिची आजूबाजूचे सर्व लोक तिच्या यशाचे आनंदी होतीलच असे नाही. 8 जून नंतर मेष राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसू शकते, पण परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते जिथे सावधगिरी बाळगावी लागते आवश्यक असते. ग्रहाचे संकेत सांगत आहे की या काळात काही लोक तुमच्या मनातून तुमच्या प्रगतीबद्दल अस्तव्यस्त असू शकतात. विशेष काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्याबद्दल चुकीची अफवा पसरू शकतात. तर मंडळी, या काळात कागदपत्रे, करार, व्यवहार, कायदेशीर बाबत विशेष काळजी घ्या. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पैशाची देवाणघेवाण नीट ठेवा, कारण या काळात मानसिक थकवा, तणाव देखील वाढू शकतो. मंडळी, कधी कधी आपल्या मनातील भीती, शंका, नकळत सर्वात मोठे शत्रू असतात. 8 जून नंतरचा काळ तुम्हाला या अंतर्गत शत्रूवर विजय मिळवण्याची संधी देत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, भूतकाळातील अपयश विसरा आणि प्रत्येक नवीन दिवस नव्या आशेने सुरू करा. कारण ग्रहाचे संकेत स्पष्ट सांगत आहे की विरोधक असतील, अडथळे असतील, परीक्षा असतील, पण जर तुम्ही धैर्य, संयम आणि बुद्धीने पुढे गेला तर शेवट विजय तुमचाच होणार आहे. गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा कावळे त्याच्या मागे लागतात, पण गरुड कधी खाली येऊन त्यांच्याशी भांडत नाही. तो आणखीन उंच उंच उडत राहतो. तुम्हालाही हा मार्ग निवडायला आहे. तुमचे ध्येय मोठे ठेवा, तुमची नजर यशावर ठेवा आणि छोट्या विरोधकाकडे दुर्लक्ष करा. कारण 8 जून नंतरचा काळ मेष राशीच्या संघर्षातून विजयाकडे घेऊन जाणार आहे. मंडळी, आता आपण या विशेष भविष्यवाणीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण धन, करिअर, प्रेम, कुटुंब आणि शत्रू याबद्दल जाणून घेतले, पण या सर्व गोष्टीचा आनंद घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आरोग्य आणि मन शांती. कारण शरीर साथ देत नसलं तरी मन शांती नसेल तर कितीही मोठे यश मिळाले तरी त्याचा आनंद घेता येत नाही. 8 जून 2026 नंतरचा काळ मेष राशीसाठी अनेक बाबतीमध्ये सकारात्मक असला तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ग्रहस्थिती असे संकेत देते की या व्यक्तींना थकवा, झोपण्याची कमतरता, मानसिक ताण किंवा कामाच्या ओझ्यामुळे अस्तव्यस्त जाणवू शकते. तुम्ही खूप मेहनत करता, ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झाकून देता, पण अनेक वेळा स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष करता. या सवयीमुळे बदल करण्याची वेळ आता आली आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांना तुमच्या दिनचर्यात स्थान द्या, कारण पुढे येणाऱ्या मोठ्या संधीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या ऊर्जा असणे आवश्यक आहे. या काळात मानसिक आरोग्य देखील तितके महत्त्वाचे ठरणार आहे. भूतकाळातील काही गोष्टी मनात धरून ठेवू नका. ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्याबद्दल सतत विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. कधी कधी आयुष्य पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात आणि 8 जून नंतरचा काळ तुम्हाला हाच धडा शिकवू शकतो. मंडळी,
भाग्याबद्दल बोलायचे झाले तर ग्रहाचे संकेत सांगत आहे की तुमच्या जीवनात अनेक अपेक्षित संधी येऊ शकतात. काही लोकांना अचानक लाभ मिळेल, काहींना योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ मिळेल, काहींना अशा संधी मिळतील ज्या त्यांच्या भविष्यातील दिशा बदलू शकतात. पण लक्षात ठेवा, भाग्य ही फक्त दार उघडते, त्या दारातून चालत जाण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. मेष राशीच्या व्यक्तीमध्ये ती ताकद आहे, तुमच्यात धाडस आहे, तुमच्यात नेतृत्व आहे, तुमच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पडल्यावर पुन्हा उभे राहण्याची जिद्द आहे. म्हणून तर भूतकाळ काही अपेक्षित आले तरी त्याला शेवट समजू नका, ते फक्त एक नवीन सुरुवातीची तयारी असू शकते. मंडळी, या भविष्यवाणीत सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे, 8 जून नंतरचा काळ तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखण्याची संधी देणार आहे. तुमच्या आयुष्यात जे बदल घडतील ते फक्त बाहेरच्या परिस्थितीमध्ये नाही, ते तुमच्या विचारामध्ये घडतील, तुमच्या आत्मविश्वासात घडतील, तुमच्या निर्णयामध्ये घडतील आणि एकदा त्या व्यक्तीचा विचार बदलला की त्याचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते कायमचे नाही, संघर्ष कायमचे नाही, अडचणी कायमच्या नाहीत, वाईट दिवस कायमचे नाहीत. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येते आणि कदाचित मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी ती नवीन सकाळ आता जवळ आली आहे. मंडळी, विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, स्वतःच्या कष्टावर आणि देवावर कृपावर लक्ष ठेवा, कारण ग्रहाचे संकेत सांगत आहे की पुढचा काळ तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येत आहे. कदाचित ते धन असेल, कदाचित ते यश असेल, कदाचित ते प्रेम असेल किंवा कदाचित ती तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देणारी एक मोठी संधी असेल. पण जे काही असेल त्यासाठी स्वतःला तयार ठेवा, कारण नशिबाचा खेळ सुरू झाला आहे आणि हा वेळ ते तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. मंडळी, जर तुम्हाला ही मेष राशीची विशेष राशी भविष्य आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत काही सोपे उपाय. तर मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह जातो, त्यामुळे मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. शक्य असेल हनुमान चालीसा पाठन करा. रोज सूर्योदयाला अर्धा पूर्ण तांब्या लोटा घेऊन जल अर्पण करा. 8 जून नंतर विशेष कोणतेही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. आठवड्यातून एकदा गरजू व्यक्तींना अन्नदान करा आणि दररोज किंवा मंगळवारी 108 वेळा या मंत्राचा जप करा, ओम नमः शिवाय. तर मंडळी, घरातून बाहेर पडताना आई वडील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. अंतिम संदेश, नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त योग्य संधी पुरेशी असते. जर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, भेटू आपण नव्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, भेटू अशाच एका राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.